पर्यावरण संवर्धन। आज हम आए हैं महल स्थित कोठी रोड यहाँ जहाँ बसा है राजेंद्र हाई स्कूल और कनिष्ठ महाविद्यालय। यूसीएन प्रेजेंट्स पर्यावरण संवर्धन को लेकर जो पहल हमने शुरू की है उसी पहल को लेकर आज पहुंचे हैं राजेंद्र हाई स्कूल और कनिष्ठ महाविद्यालय, जहां नन्हे बच्चे दिखाएंगे अपनी कलाकारी और पर्यावरण संवर्धन बचाने के लिए क्या वो खास पहल उठाते हैं या फिर वो खास क्या मैसेज देते हैं, आइए जानते हैं। बचपन के भोले रंगों सा अपना है जहाँ ये, हरियाली से खुशियाँ बांटे अपनी धरती माँ ये। आओ फर्ज निभाए हम अपना, स्वच्छ सुंदर हो ये घर अपना। पर्यावरण संवर्धन सब मिलके ले ये प्रण, पर्यावरण संवर्धन गाएगा अपना मन। पर्यावरण संवर्धन सब मिलके ले ये प्रण, पर्यावरण संवर्धन गाएगा अपना मन। आज आपण आलेलो आहे नागपूर स्थित महल येथील कोठी रोड येथे, जिथे आहे राजेंद्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय। यूसीएन प्रस्तुत पर्यावरण संवर्धन 4.0 या सिरीजची सुरुवात झालेली आहे आणि याचंच औचित्य साधून राजेंद्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आज आपण इथे आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की इथले स्टुडंट जे आहे ते पर्यावरण संवर्धन म्हणजे नेमकं काय किंवा त्यांच्या मते पर्यावरणाला घेऊन काय संकल्पना आहे किंवा काय थिंकिंग आहे, आज ते आपल्याला इथे दाखवणार आहे। त्यांच्या हातात प्लास्टिकची बॉटल आहे। तर युजुअली आपण बघतो की प्लास्टिकची बॉटल आपण यूज केल्यावर ती फेकून देतो, पण प्लास्टिकच्या बॉटलचा रियूज आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा एकंदरीतच त्याला सुशोभन च्या आपण जर दृष्टिकोनातून बघितलं तर ते कशा पद्धतीने होऊ शकते, आज राजेंद्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्याला सांगणार आहे। त्यांची संकल्पना काय आहे किंवा पर्यावरण संवर्धनला वाचवण्यासाठी ते छोटं का असो ना, पण आजपासून त्यांनी जे आहे ते सुरुवात केलेली आहे। तर हे स्टुडंट जे आहे ते आपल्याला सांगणार आहे की पर्यावरण हे किती महत्त्वाचं असणार आहे। यूसीएनचं खूप खूप या इनिशिएटिव्हबद्दल अभिनंदन करायचं आहे। त्यांनी पर्यावरण जागृतीसाठी जी आज काळाची गरज आहे इतकं मोठं पाऊल उचललं आहे आणि त्यासाठी आमच्या शाळेची निवड केलेली आहे, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते यूसीएनच्या टीमचे। यामध्ये आज शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले गेले, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। ड्रॉइंग कॉम्पिटिशन, वेगवेगळ्या विषयावरची प्लास्टिक मुक्ती असो, जलसंधारण असो किंवा पोल्युशन असो, वृक्ष लागवड असो, या संबंधात खूप सुंदर सुंदर चित्र विद्यार्थ्यांनी रेखाटलेली आहेत। दुसरं प्लास्टिक मुक्ती किंवा प्लास्टिक रियूज ऑफ द प्लास्टिक याविषयी विद्यार्थ्यांनी बेस्ट आउट ऑफ द वेस्ट, तर याबद्दल खूप छान अशी एक कार्यशाळा म्हणा किंवा एक खूप छान छान गोष्टी त्यांनी साकारल्या आहेत। प्लास्टिक बॉटलमधून वेगवेगळे वस्तू त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यात विद्यार्थ्यांची कल्पकतासुद्धा खूप छान होती अँड आय एम हॅपी की या पद्धतीने इथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला। या अगोदरही राजेंद्रनी अशा सिंगल यूज
प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न केलेले आहे नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने. आपण सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीची मोठी रॅली काढली होती मागच्या वर्षी आणि इथे विविध उपक्रम घेतले होते. तसंच सॅग्रिगेशन ऑफ द वेस्ट म्हणजे ओला कचरा सुका कचरा हा कसा वेगळा करायचा आणि परिसर कसा स्वच्छ ठेवायचा यासाठी आम्ही आमच्या शाळेने खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. तर आणि आमचा हा परिसरसुद्धा आम्ही सिंगल यूज प्लास्टिक मुक्त परिसर म्हणून मागच्या वर्षीच घोषित केले गेले. आमच्या शाळेत इको क्लब आहे. जवळपास 3 वर्ष झाले इको क्लबद्वारे आम्ही पर्यावरण जागृतीविषयी खूप मोठे मोठे उपक्रम इथे घेत असतो. तर आपली शाळा ही पर्यावरणाला कशी पोषक राहील हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तर जिथे जिथे पर्यावरण जागृतीचं काम आहे, जिथे जिथे प्लास्टिक मुक्ती संबंधात काम आहे, तिथे तिथे जिथे स्वच्छतेविषयी काम आहे, स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरमध्ये आम्ही खूप मोठा नागपूर महानगरपालिकेच्या याच्यात सहभाग घेतला होता. तर अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही सहभाग घेतो आहे. ऊर्जा बचत झाली आहे किंवा कार्बन फुटप्रिंट्स कशा कमी करता येईल यासंबंधी विविध लेक्चर्स आम्ही आयोजित केलेले आहेत. तर अशा पर्यावरण जागृतीचा हा सुंदरसा संदेश आम्ही UCNच्या माध्यमातून संपूर्ण नागपूरला म्हणा किंवा संपूर्ण देशाला देऊ इच्छितो. या उपक्रमासाठी मी UCNचे पुनश्च आभार मानते आणि यापुढेही आमच्या शाळेला त्यांनी असा सहभाग घेऊ द्यावा. पुढच्याही त्यांच्या उपक्रमात आमची शाळा त्यांच्याबरोबर नक्कीच राहील हे आश्वासन मी देते आणि तुमच्या या पर्यावरण जागरासाठी तुम्हाला भविष्यात शुभेच्छा देते. धन्यवाद. म्यूजियम की टीम हमारे यहाँ आई है और हमें आज मतलब बॉटल से कुछ अच्छी चीज़ बनानी है. जैसे कि मैंने बनाया आज प्लांट मीन्स प्लास्टिक का प्लांट बनाया और सब ने किसी ने पेन, किसी ने पेंसिल बॉक्स, किसी ने कुछ. और ऐसे प्लास्टिक को अपन फेंक नहीं सकते क्योंकि प्लास्टिक को फेंकेंगे तो मंस काउस डॉग्स कैट को खाती चाहिए उनको सुनती, इसलिए नहीं कि उनको भी बीमारी हो सकती है. इसलिए बॉटल को यूज़ कीजिए. मीन्स पेन और अपनी क्रिएटिविटीज दिखाइए प्लास्टिक्स में. थैंक यू. दिवाली में जो कंदील है वो मैंने बनाया है, जो जैसे कि बॉटल को काट के उसमें बलून डाला है और वो कंदील एक बनाया. अगर इन्वायरमेंट को ऐसे ही बॉटल से ख़राब मतलब प्लास्टिक से ख़राब करेंगे तो इन्वायरमेंट और ख़राब होगा. और ऐसे करते करते लोग है कि नहीं पूरे जगह पे प्लास्टिक फेंक देंगे. इसके वजह से बहुत तकलीफ होंगी इन्वायरमेंट को. और मैं तो मैसेज देना चाहता हूँ कि प्लास्टिक ऐसी चीज़ कोई बननी ही नहीं चाहिए कि जिससे हम प्लास्टिक यूज़ करें. श्री राजेंद्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय की ही बिल्डिंग 1964ला स्वर्गीय लक्ष्मणसिंग महाराज भोसले यांच्यामार्फत श्री बाबासाहेब नाहटकर यांना ती देण्यात आली होती. ही शाळेची बिल्डिंग
फक्त शाळेकरताच उपयोगात आणावी अशी त्यांची इच्छा होती. या बिल्डिंगला खूप मोठा वारसा आहे. आज या बिल्डिंगला 290 वर्ष झालेली आहेत आणि शाळेला जवळपास 72 वर्ष पूर्ण झाले आहेत. हा जो हेरिटेज बिल्डिंग आहे ती आम्ही हेरिटेज बिल्डिंग मागच्या 290 वर्षापासून आम्ही ती मेंटेन करीत आहोत मुलांच्या शिक्षणाकरता. आणि अनेक मोठे मोठे खेळाडू, शिक्षणतज्ज्ञ, सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनियर्स आणि पॉलिटिशियन्स या शाळेतून तयार झालेले आहे. या बिल्डिंगचा एक फार महत्त्वाचा भाग म्हणजे या शाळेला एक युद्धाचं स्वरूप आलं होतं जेव्हा ब्रिटिशांनी या बिल्डिंगवर तोफगोळे फेकले होते आणि बिल्डिंग तोडण्याचा प्रयत्न केलेला होता. पण ती बिल्डिंग तुटू शकली नाही. पण कालांतराने ही बिल्डिंग शाळेला श्रीमंत राजे लक्ष्मणसिंग महाराज भोसले यांनी ती दिली आणि त्याचा आम्ही सदुपयोग केला. ती बिल्डिंग नंतर मुलांच्या शिक्षणाकरता आजपर्यंत ती उपयोगात येत आहे. आज सुंदर असं तू बर्ड फीडर इथे बनवलेला आहे, तर काय मनात विचार होता किंवा काय कॉन्सेप्ट होता? आता समर चालू आहे तर मग बर्ड्सला काय म्हणते तर अन्न मिळत नाही, त्यासाठी ही प्लास्टिक जी वेस्ट होते नाही तर हे जी डस्टबिनमध्ये जाते याचा काही यूज झाला पाहिजे, तसं मी हे बर्ड फीडर बनवलं आहे. त्याच्याने बर्ड्सला की फीडिंग होऊ शकते. आपल्याला माहिती की दिवाळीत लख्ख प्रकाश हा महत्त्वाचा असतो आणि लॅम्प सगळेजण आपल्या घरी लावतात, बरोबर. आणि खरंच खूप सुंदर असा लॅम्प स्टुडंटनी बनवलेला आहे. तर काय क्राफ्ट पहिल्यापासून आवडतात की कसं? जसं राजेंद्र हायस्कूलमध्ये तुम्हाला क्राफ्टसुद्धा शिकवलेल्या जातात, बरोबर. तर काय सांगशील? मुझे कुछ क्रिएटिव करना था और ज़्यादातर ये फेस्टिव सीज़न में बहुत यूज़फुल है और इससे हमारे पैसे वगैरह मतलब मनी भी सेव हो सकता है और इस प्लास्टिक का एक रियूज़ भी हो गया इसके लिए. प्लास्टिकला घेऊन तू आज एक सुंदर अशी पिगी बँक याने बनवलेली आहे, तर काय सांगशील, कसं वाटलं एकंदरीतच? मी काही विचार करून नव्हतो आलो की मला पिगी बँक बनवायची आहे, पण वेळेवर वाटलं की बनवून टाकू का म्हणून तर मी बनवून टाकलं. आणि आज जो UCNने आम्ही जो प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केला होता, तर कसं वाटलं एकंदरीतच? छान वाटलं, म्हणजे काही नवीन शिकायला भेटलं, आणखी प्लास्टिकची बॉटल यूज करायला शिकायला भेटली. थँक्यू. मैं शपथ लेती हूँ धरती माँ का मान बढ़ाऊंगी, जल जंगल और हवा को जीवन भर बचाऊंगी, कचरा अलग अलग डालूंगी, स्वच्छता को आदत बनाऊंगी, पेड़ लगाऊंगी, प्रकृति बचाऊंगी, हर दिन पर्यावरण को सजाऊंगी, आज से यह मेरा वचन है, धरती का रखवाला बनूंगी. आज आपण श्री राजेंद्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय इथे आलो आणि एकंदरीतच खूप सुंदर आणि अप्रतिम जे आहे ते बॉटल क्राफ्ट या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. जसं मी स्टार्टिंगला म्हटलं की UCN नेहमीच पर्यावरण संवर्धनला वाचवण्यासाठी काहीतरी इनिशिएटिव्ह घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसंच इनिशिएटिव्ह या कलाकारांनी, या स्टुडंटनी इथे घेतलेला आहे. कोणी बर्ड फीडर बनवलेला आहे, कोणी लॅम्प बनवलेला आहे. प्लास्टिक पूर्णपणे संपवणं हे तर पॉसिबल नाही आहे, पण जे प्लास्टिक आपण यूज करतो आहे त्या प्लास्टिकचा रियूज आपण कशा पद्धतीने करू शकतो, आज श्री राजेंद्र हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील स्टुडंटनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांची थिंकिंग, ते काय विचार करतात किंवा पर्यावरणला वाचवण्यासाठी त्या नन्हा जे छोटे कलाकार आहेत त्यांनी खूप अप्रतिम असं इनिशिएटिव्ह आज घेतलेलं आहे.
तर तुम्ही सुद्धा पर्यावरणाला वाचवण्यासाठी एक छोटा का असो ना पाऊल मात्र घेणं गरजेचं आहे, कारण पर्यावरण वाचवणं हे आजची, उद्याची आणि कालची सुद्धा गरज तशीच होती. पर्यावरण संवर्धन